अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। निर्मला सीतारामन यांचा हा अर्थसंकल्प मोदींच्या तिसऱ्या सरकारची दिशा दर्शवणारा अर्थसंकल्प असणार आहे। असं निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात काय असेल आपण बघूया हा स्पेशल रिपोर्ट। मोदी 3.0 मधील पहिला अर्थसंकल्प। अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय मिळणार? विकासाचा रोडमॅप की रेवडीवाली राजनीती? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत। मात्र निर्मला सीतारामन यांच्यासाठी ऐतिहासिक ठरणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार का याची उत्सुकता आहे। काय असेल या अर्थमंत्र्यांच्या पोतडीत याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत। या अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, मनरेगा यासारख्या योजनांच्या निधीत वाढ व्हायची शक्यता आहे। महिलांबाबतच्या लखपती दीदीसारख्या योजनांसाठी विशेष तरतूद केली जाऊ शकते। सामाजिक कल्याणच्या योजनांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। मेक इन इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते। पर्यावरण रक्षण, ग्रीन एनर्जी यासाठी विशेष प्राधान्य असेल। AI तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। संरक्षण क्षेत्रासाठीही भरीव निधी अपेक्षित आहे। आगामी काळात महाराष्ट्रासह 4 राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या राज्यांवर अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिलं जाणार हे नक्की। याशिवाय मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेल्या लाडली बहना, लखपती दीदी यासारख्या योजनांसाठीही विशेष तरतूद व्हायचा अंदाज आहे। मात्र या योजनांसोबतच वित्तीय तूट कमी करण्याचं मोठं आव्हान निर्मला सीतारामन यांच्यासमोर असेल। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 वेगवेगळी विधेयकं मांडली जायची शक्यता आहे। त्यामध्ये वित्त विधेयक, आपत्ती प्रतिबंधक कायदा, भारतीय विमान कायदा 2024, बॉयलर विधेयक, कॉफी संवर्धन आणि विकास विधेयक, रबर संवर्धन आणि विकास विधेयक यांचा समावेश असू शकतो। अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार हे उघड आहे। विरोधकांच्या अर्थसंकल्पापूर्वी आलेल्या प्रतिक्रिया हेच सुचवत आहेत। कभी भी ऐसा नहीं होता था बजट के लिए, सिर्फ कांग्रेस गवर्नमेंट में ऐसा होता था, लेकिन ये गवर्नमेंट में वो कोई पूछताछ नहीं है। वो उनको जो भी दिल में आता है वो करते हैं और फिर बाद में जब बजट पेश होता है तभी आपको मालूम होता है कि किस स्टेट को क्या मिला, किसको क्या मिला, किस लोगों को उन्होंने सरकार ने क्या दिया, उस वक्त ही मालूम होता है। इसमें कोई पूछताछ, एक दूसरे का विचार करना, ऐसी प्रथा बीजेपी ने तो नहीं डाली। दरवर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पाकडून शेतकरी, करदाते यासह मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा आहेत। त्यामुळे हा अर्थसंकल्प खरोखर विकासाच्या मार्गावर नेणारा ठरणार की पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेवडीवाली राजनीतीचा डाव सत्ताधारी खेळणार हे येत्या 23 जुलै रोजी स्पष्ट होईल। शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।